तर मनसे नेते संदीप देशपांडे आपल्या वक्तव्यावर ठाम आहे। मी वृत्तीला बोललो, व्यक्तीला बोललो नाही असं देशपांडेंनी म्हटलंय। माझ्यावर हक्कभंग आणला तरी मी कारवाईला तयार असं ते म्हणाले। माझा शब्द झोंबला असेल तर त्यांनी विचार करावा असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। तर त्यांच्या कृत्यानं आम्हालाही वेदना होतात असंही देशपांडे म्हणाले। मला वाटतं आज आदर्श आपण घेतला पाहिजे। आपली भाषा आपण नाही जगवली तर कोण जगवणार? बिहारचे लोक या सगळ्याला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी जो शब्द वापरलाय तो योग्य आहे का आणि त्याच्यावरती संदीप देशपांडे ठाम आहेत? नाही, ठीक आहे, मी बोललो ते बोललो, तरी असं म्हटलं की आणि मी कुठल्या व्यक्तीला बोललो नाही, मी त्या वृत्तीला बोललोय। ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललेलो नाही। लोकसभेने 22 भाषांना मंजुरी दिली आहे, मग ज्या राज्यात कार्यक्रम आहे त्या राज्याची भाषा नको का तिथे? ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे। बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे। उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे। हा खरं म्हणजे हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी